हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ ए राजमाने. आता नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे आपण, तो म्हणजे काल काय बघितलं आपण, काउंटर स्टार्ट केलेलं बरोबर आहे. काउंटरचे असिंक्रोनस काउंटर काय आहे, सिंक्रोनस काउंटर काय, त्यामधले 3 बीट असिंक्रोनस, 4 बीट असिंक्रोनस, मॉड्युलस ऑफ काउंटर बघितलेलं आहे. आता हे काय बघा, डिकेड असिंक्रोनस अप काउंटर. डिकेड म्हणजे काय, 10 म्हणजेच काय झालं बघा, मॉड 10 काउंटर पण असिंक्रोनस. मॉड 10 काउंटर पण काय आहे, असिंक्रोनस. मग इथं बघा 4 JK flip flop with clear and input to be preset and clear input to be used. The output of reset logic is to be connected to clear input of all flip flop. बरोबर आहे. द आउटपुट ऑफ रिसेट लॉजिक. आता जे आपण मागच्या लेक्चरला लास्टचा पॉईंट बघितलेला बघा, मॉड 5 काउंटर, त्याच्यामध्ये काय होतं, 0 to 4 काउंट झाल्यानंतर 5व्याला तो आपोआप रिसेट होत होता. तसंच ह्याच्यामध्ये पण काय होणार, इथं बघा क्लॉक 0 to 9, QD, QC, QB, QA 4 काउंटर लागणार. आपण मागच्या लेक्चरला बघितले, मॉड 10ला 4 फ्लिप फ्लॉप लागतात बघा. 0 0 0 0 0 0 0 1 अप टू 1 0 0 1 म्हणजे 9 पर्यंत काउंट होणार. तेव्हा आपण आउटपुट काय लिहू शकतोय, 1, कारण दीज आर द व्हॅलिड स्टेट. पण जेव्हा 9 नंतर 10वा जो येणार क्लॉक पल्स, तेव्हा काय होणार, तो आपोआप रिसेट व्हायला पाहिजे. म्हणजे जे 1 0 1 0 10 आहे ते काय असणार आहे, इनव्हॅलिड आउटपुट आहे, आपलं इनव्हॅलिड स्टेट आहे. त्यामुळे आपण इथं काय केलं, 0 0 0 0 0 आपण लिहिलेलं आहे. मग हे काय आहे, केमॅपची डायग्राम आहे बघा. जिथं 0 to 9 म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 ह्या पोझिशनला फक्त 1 टाकले, कारण ह्या ज्या पुढच्या पोझिशन आहेत 10 11 13 14 15 ह्या सगळ्या आपल्या इनव्हॅलिड आहेत. इथं 0 टाकले म्हणजे इनडायरेक्टली तर 0 आहे. त्यामुळे 1चं फक्त आपण मॅपिंग केलं. इथं काय आलं बघा, QD बार प्लस QC बार इंटू QB बार. आणि ही स्टेट डायग्राम आहे. 0 0 बघा, ह्या सगळ्या व्हॅलिड स्टेट आहेत आणि ह्या ज्या रिंग काउंटरच्या बाहेर लिहिल्या आहेत ह्या दीज आर द इनव्हॅलिड स्टेट. आले लक्षात. ह्याची डायग्राम एक विसरले आपण, नंतर मी देते, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, आता आहे तो डाऊन काउंटर, 3 बीट असिंक्रोनस डाऊन काउंटर. आपण आत्तापर्यंत काय बघितलं, अप काउंटर बघितलं. म्हणजे 0 to 7 म्हणजे पहिला 0 काउंट होत होतं, मग 1 होत होतं, 2 होत होतं. आता डाऊन काउंटर म्हणजे काय, 3 बीटमध्ये स्टेट किती असणार, 2�3, 8 स्टेट असणार. म्हणजे 0 to 7 काउंट करणार. म्हणजे 0 पासून 7 पर्यंत काउंट करत होतं. 8व्या पल्सला परत काय होत होतं, 0 होत होतं, बरोबर आहे, रिसेट होत होतं. इथं काय होणार, सुरुवातीलाच ते काय काउंट करणार, 7, कारण डाऊन काउंटिंग करणार. 7 6 5 4 3 2 1 0. इथे डायग्राम काढले बघा, ही स्टेट डायग्राम. 7 6 5 4 3 2 1 0. आलं लक्षात. मग इनिशियली काय बघा, इनिशियली 0 0 0च असणार आहे, QC QB QA, बरोबर आहे. काउंट्स म्हणजे 0 आला. आता पहिल्या स्टेपला तो काय काउंट करणार, 7. आता हे कसं काय बघा, इथं बघा आता डायग्राम आहे ही, ठीक आहे. इथून डायग्राम घेतले बघा, JK J आणि K, बरोबर आहे. हे एकत्र करून लॉजिक 1ला कनेक्ट केले आहे बघा, QA. आता इथं मागच्या आपण अप सिंक्रोनसमध्ये काय केलेलं आहे, 3 बीट अप सिंक्रोनसमध्ये जे QA आउटपुट नेक्स्ट फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला दिलेलं. आता इथं काय करायचं, डाऊन काउंटिंग करायचं म्हणून QA बार काय करायचं, क्लॉकला द्यायचं. इथं पण बघा, दुसऱ्या फ्लिप फ्लॉपचं QB बार थर्ड फ्लिप फ्लॉपच्या ह्याला क्लॉकला द्यायचं. आलं लक्षात. सो इनिशियली काय आहे, 0 0 0. ॲज सून ॲज पहिला क्लॉक पल्स आपण अप्लाय करतोय, निगेटिव्ह एज ट्रिगर्ड आहे, कारण बघा काय आहे, बबल आणि ॲरो आहे. निगेटिव्ह एज पहिले अप्लाय केल्या काय होणार, हा टॉगल होणार. कारण का, JK आपण एकमेकांना कनेक्ट करून, दॅट इज द T फ्लिप फ्लॉप तो लॉजिक 1ला कनेक्ट केला आहे. मग T फ्लिप फ्लॉप किंवा JK 1 1 असताना काय असते, टॉगल होतोय, बरोबर आहे. फ्लिप फ्लॉप A टॉगल होणार. टॉगल म्हणजे काय, इनिशियली त्याच्यात काय आहे, 0 0 आहे, 0 0 0. टॉगल झालं म्हणजे काय, 0चं 1 होणार. मग आता QA 1 झाला, मग QA बार काय असणार आहे, 0. QA 1 आहे म्हणजे QA बार काय असणार आहे, 0. मग हा 0 ह्याला मिळणार. इट इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह एज. त्यामुळे हा फ्लिप फ्लॉप पण काय होणार, टॉगल होणार, कारण ह्याला निगेटिव्ह एज क्लॉक मिळाला. हा टॉगल झाल्यामुळे काय होणार, परत QB काय होणार, 1 होणार. QB 1 झाल्यामुळे QB बार काय होणार, 0. अगेन 0 ह्याला मिळाला थर्ड फ्लिप फ्लॉपला, C फ्लिप फ्लॉपला, बरोबर आहे. C फ्लिप फ्लॉपला 1 मिळाला, 0 मिळाला, म्हणजे काय झालं, अगेन C फ्लिप फ्लॉप पण काय झाला, टॉगल झाला. त्यामुळे ह्याचं पण आउटपुट आपल्याला काय मिळालं, 1.
कारण ऑलरेडी 0 होतं त्याचं 1 मिळालं. बघा इथं लिहिलं आहे ॲज सून ॲज द फर्स्ट फॉलिंग क्लॉक पल्स फ्लिप फ्लॉप ए टॉगल्स सो QA becomes 1 and QA bar becomes 0 and it is considered as negative edge clock pulse. So the flip flop also toggles and QB becomes 1 and QB bar becomes 0. This QB bar acts as a clock to flip flop C. Hence flip flop C will changes its state. QC becomes 1 and QC bar becomes 0. Hence after the first clock pulse QC QB QA काय झालं 1 1 1 म्हणजे तो काय केला काउंट 7 काउंट केला. बरोबर आहे. आता सेकंड फॉलिंग एजला काय होते बघा QA काय होणार अगेन टॉगल होणार मग काय होणार 0 होणार. बरोबर आहे. QA काय होणार 0 मग QA बार काय होणार 1 मग 1 झाल्यावर हा फ्लिप फ्लॉप रिस्पॉन्ड करणार काय हा पॉझिटिव्ह एज होणार त्यामुळे हा रिस्पॉन्ड करणार नाही हा रिस्पॉन्ड केला नाही त्याच्या अर्थी हा पण करणार नाही. त्यामुळं ॲट द एंड ऑफ सेकंड क्लॉक पल्स वी गेट QC QB QA इज इक्वल टू 1 1 0 म्हणजे 7 नंतर 6 काउंट करणार. बघा इथं आहे ही आपली काय आहे वेवफॉर्म आहे. बरोबर आहे. पहिला बघा पहिला 0 0 0 आहेत. पहिल्या पल्सला काय काय केलं बघा 1 1 1 7 झालं. दुसऱ्या ह्याला काय केलं बघा 1 1 0 6 तिसऱ्यानंतर 5 चौथ्यानंतर 4 त्यानंतर 3 त्यानंतर 2 त्यानंतर 1 9 प्लेसला परत 0 आलं लक्षात. इट इज अ 3 बीट असिंक्रोनस डाऊन काउंटर म्हणजे पहिला तो 7 काउंट करणार. आता हा काय बघा 4 बीट असिंक्रोनस डाऊन काउंटर सेम मगासारखं फक्त एक्स्ट्रा फ्लिप फ्लॉप वाढलेला आहे. बघा चेक के परत आपण काय दिले लॉजिक 1ला दिले. बरोबर आहे. क्लॉक ह्याला अप्लाय केला आहे QA बार नेक्स्ट फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला अप्लाय केला आहे QB बार नेक्स्ट फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला अप्लाय केला आहे QC बार नेक्स्ट फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला अप्लाय केला आहे. त्यानंतर QC QB QA आपल्याला इथं आउटपुट मिळते. अगेन बघा इनिशियली 0 0 0 असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हा पहिल्यांदा काय काउंट करणार 4 बीट असल्यामुळे 15 14 अप टू 0 काउंट करणार आणि परत पुढच्या पल्सला काय होणार 15 काउंट करणार. येते लक्षात. अगेन इनिशियली काय असणार आहे ह्याच्यामध्ये 0 0 0 असणार आहे. जेव्हा फर्स्ट फॉलिंग एज देतोय आपण तेव्हा ए टॉगल होणार. ए टॉगल झाल्यामुळे QA काय होणार 1 होणार पण QA बार काय होणार 0. QA बार ॲक्ट्स ॲज अ क्लॉक टू सेकंड फ्लिप फ्लॉप त्यामुळे हा 0 इट इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह एज त्यामुळे हा पण रन होणार हा टॉगल होणार. टॉगल झाल्यामुळे 0 मधचं 1 होणार परत 1 म्हणणार QB बार काय होणार 0 अगेन 0 याला मिळणार C फ्लिप फ्लॉपला. तो C फ्लिप फ्लॉप काय होणार अगेन ॲक्टिव्ह होणार त्याच्यामुळे परत हा टॉगल होणार. टॉगल झाल्यामुळे 1 आउटपुट येणार 1चं QC बार 0 होणार. QC बार 0 मिळाल्यामुळे D फ्लिप फ्लॉप परत टॉगल होणार आणि अगेन आपल्याला काय मिळणार 1 1 1 1. ॲट द एंड ऑफ फर्स्ट क्लॉक पल्स वी गेट 1 1 1 1. ऑन द सेकंड फॉलिंग एज फ्लिप फ्लॉप A QA बिकम्स टॉगल. बघा ए टॉगल झाला काय झालं मग 0 झालं मग QA बार काय होणार 1 होणार. मग हे पॉझिटिव्ह एज होणार नाही इट इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह एज त्यामुळे काय होणार पुढचा B फ्लिप फ्लॉप C फ्लिप फ्लॉप आणि D फ्लिप फ्लॉप तिन्ही फ्लिप फ्लॉप काय असणार आहेत ऑफ स्टेटमध्ये असणार आहेत. त्यामुळे आपल्याला आउटपुट काय मिळालं बघा एट द एंड ऑफ सेकंड क्लॉक पल्स 1 1 1 0. इथं बघा दिसतंय अगेन 1 1 1 1 1 1 1 0 म्हणजे 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 त्यानंतर परत 15 आलं लक्षात. आता बघा आता आपण वेगवेगळे बघितले 3 बीट सिंक्रोनस अप आणि डाऊन एकत्र बघायचं आहे. आलं लक्षात. म्हणजे एका ह्याच्यात अप काउंटिंग म्हणून होणार आणि एका ह्याच्यात त्याच डायग्राममध्ये डाऊन काउंटिंग. आपण हे सेपरेट बघितलं आता 3 बीट असिंक्रोनस अप काउंटर वेगळं बघितलं डाऊन. मग एकाच ॲप्लिकेशनसाठी पाहिजे असतील अप डाऊन तर आपण एका सर्किटमध्ये यूज करू शकतो. काय केले बघा सेम डायग्राम तसेच काढले बघा. पहिल्या फ्लिपला दिले इथं कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स यूज केलेत. इथं काय केलं आहे बघा QAचं एक आउटपुट आणि M बारचं एक आउटपुट अँड गेटला कनेक्ट केलं आहे. इथं QA बारचं आणि Mचं एक इथं कनेक्ट केलं आहे. दोघांचं ऑरिंग करून ह्याला क्लॉकला दिले. इथं पण सेम तसं केलेलं आहे. इथं काय केलं आहे अप बार स्लॅश डाऊन असे 2 मोड दिलेत M. मग इथं 0 दिल्यावर काय होणार अप काउंटिंग होणार. 0 दिल्यावर अपला बार आहे ना मग 0 दिल्यावर अप काउंटिंग होणार आणि 1 दिल्यावर काय होणार डाऊन काउंटिंग होणार. लक्षात. विथ M इक्वल टू 0 अप काउंटिंग मोड होणार. मग जेव्हा M इक्वल टू 0 असणार तेव्हा काय होणार ही ॲक्टिव्ह होणार म्हणजे अँड गेट 1 आणि 3 ॲक्टिव्ह होणार 2 आणि 4 काय होणार डिसॲक्टिव्ह होणार. बरोबर आहे.
डिसेबल होणार. त्यामुळे काय होणार, क्यू ए बार इज डायरेक्टली कनेक्टेड टू क्यू ए इज डायरेक्टली कनेक्टेड टू क्लॉक ऑफ बी. इथं पण काय होणार, क्यू बी इज डायरेक्टली कनेक्टेड टू क्लॉक ऑफ सी. त्यामुळे काय होणार, आपल्याला इथं अपकाउंटिंग नॉर्मल आपण जे बघितलं तसं मिळणार. आता विथ एम इक्वल टू 1, एम इक्वल टू 1 झाल्यावर कुठं होणार, हे आपले रन होणार. बरोबर आहे, एम इक्वल टू 1. मग त्यामुळं अँड गेट 2 आणि 4 एनेबल होणार, 1 आणि 3 डिसेबल होणार. त्यामुळे क्यू ए बार इज डायरेक्टली कनेक्टेड टू क्लॉक ऑफ बी आणि इथं क्यू बी बार इज डायरेक्टली कनेक्टेड टू क्लॉक ऑफ सी. आता आपण मगाशीच बघितलं बघा, सेम तसं आहे. मग त्यामुळे इथं काय होतं, वी गेट डाऊन काउंटिंग. बघा लिहिलं, एम इक्वल टू 1, then AND gate 2 4 enabled, whereas AND gate 1 3 are disabled. Hence QA get connected to clock of B and QB bar is connected to clock of C. This connection provides down counter. आणि लक्षात, ह्या दोघांच्या टायमिंग डायग्राम आहेत. समजलं टायमिंग डायग्राम काय, तुम्हाला लक्षात येतात लगेच. आता हे काय बघा, आता हे सेम आहे, परत 4 बिट असिंक्रोनस अप डाऊन काउंटर आहे. सेम दिलं आहे, फक्त एक एक्स्ट्रा फ्लिप फ्लॉप इथे वाढवलेला आहे. दिस सर्किट विल वर्क ॲज अ अप काउंटिंग व्हेन एम इज इक्वल टू 0. एम इक्वल टू 0 असताना अप काउंटिंग करणार, एम इज इक्वल टू 1 असताना डाऊन काउंटिंग करणार. सेम ॲज द एक्झॅक्टली 3 बिट अप अँड डाऊन काउंटर, फक्त इथे नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप वाढवलेले आहेत. आणि लक्षात, काय समजले नसेल तर विचारावं, जरा वाचा, एकदा डायग्राम लिहून काढा, त्याशिवाय लक्षात येत नाही. ठीक आहे, चालेल.